दत्त मंदिर आणि महासती अनुसया हे क्षेत्र सोडून आता आम्ही निघालो. आमचं भाग्य थोर की आम्हाला या अशा पावनभूमीमध्ये एक रात्र राहायला मिळालं. हे गंगा कूप आहे. इथे गंगा अवतीर्ण झाली होती आणि ही जी माती आहे, नदी आहे, त्या नदीमधलं माती खूप औषधी असं मानलं जातं. एरंडी नदी ही जी काय घळ आहे ती एरंडी नदी आहे. ती इकडून अशी पुढे वळून मैयाला जाऊन मिळते. तिकडे हत्याहरण तीर्थ आहे असं म्हणतात. त्या तीर्थामध्ये स्नान केल्याने भ्रूणहत्या, बालहत्या, ब्रह्महत्या पातकांमधनं तुमची मुक्ती होते असं म्हणतात. हे अनुसया दत्ताचं जन्मस्थान म्हणजे त्रिदेव ज्या ठिकाणी बाळं झाली, तीन बाळं झाली त्या ठिकाणी. आता आम्ही पुढची तीर्थ करण्यासाठी रस्त्याने चाललोय. नाहीतर मैयाच्या कडेने सुद्धा आहे रस्ता, पण आम्ही इकडून जाणार आहे पुढची मंदिरं करण्यासाठी. नवीन सकाळ, नवीन दिवस. ₹5,000 ऍडव्हान्स करून बुकिंग करून घ्या. पहिलं त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं, सगळं ऐकून घ्यायचं. तुमचं मंदिर, मारुती मंदिरामध्ये पनवती देवी मारुतीरायांच्या पायाशी आहे, म्हणजे पाय ठेवला त्यांनी त्याच्यावर. संकटमोचन हनुमान आहेत ना, त्यामुळे पनवतीचं हरण. 1 किलोमीटर उलट्या दिशेला आम्ही पायवाटेने आलो आणि इथे आम्हाला ते मिळालं मंदिर, मन्मथेश्वर महादेव. दुर्गम तीर्थ आहेत, कोणी येत नाहीत, पण आम्ही मात्र जातो शोधून शोधून. मंदिराचं मॉडेल केल्यासारखं आहे. जय हो शंभू कैलाशपति के राजा, दम लगाए तो आजा. अरे हा वार पुरवतो रे, बोटिंग केलेलं आहे. जय हो शंकर बोले. नमामि शमीशान निर्वाण जुगुपं
इकडे एक मंदिर आम्ही आत्ता जाऊन आलेलो. इकडे नर्मदा मैया आहे मागे आणि इथे एक विहीर आहे जुन्या काळातली. आता इथे अजून एक जुन्या काळातलं मंदिर आहे शंकराचं, तिथे जातो. अतिशय अवघड जागेतून आम्ही एंट्री मारली अक्षरशः, म्हणजे पायऱ्या नसल्यासारख्याच आहे. पण इथे किती छान शिल्प आहे, नंदी महाराज आणि कासव, आणि इथे महाराज शंकर महाराज. अनामिक मंदिर आहे पण मस्त. शिखरावर पण छान शिल्प आहे. हे पण काहीतरी आहे, हे पण कोरलेलं आहे. मुखवटा आहे कसला तरी. अच्छा, त्याने त्या जे कोण आहे त्याने हातावर शिवलिंग धरलं. शिल्प जरा हे झालेलं आहे, जीर्ण झालंय. आम्ही जनकेश्वर महादेव मंदिरला आलोय. जनक राजाने स्थापन केलेलं असणार जनकेश्वर महादेव म्हणजे. कल्याण स्वामी धाम आश्रम आहे आणि इथे संकर्षण महादेवाचं मंदिर. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी युद्धात भाग नव्हता घेतलेला. श्रीकृष्णाने फक्त सारथ्य स्वीकारलं होतं आणि बलराम म्हटले मी युद्धात भाग घेणार नाही, सगळे माझेच भाऊ आहेत, मी कोणाची बाजू घेऊ. त्यामुळे त्यांनी तपश्चर्या हे तिसरं माध्यम स्वीकारलं आणि ते मैयाच्या किनारी आले. आणि या ठिकाणी त्यांनी जितके दिवस युद्ध चालू होतं तितके दिवस इथे तपश्चर्या केली. ते हे स्थान आहे बलराम स्थापित संकर्षण महादेव मंदिर. पाणीनाथ महादेव मंदिर, स्वयंभू शिवलिंग. राम मंदिरामध्ये छान शिवलिंग आहे. प्रभासेश्वर महादेव मैयाच्या किनारीच आहे. इकडे मैया आहे. छोट्याशा टेकडीवर आहे.
प्रभादेवी, वेराळ माता आणि वाघेश्वरी मा अशी पण मंदिर आहे तिथे. वाघेश्वरी. प्रभासेश्वर महादेव मंदिर. किती छान पूजा केली आहे जांभळ्या कोरांटीने. खूप सुंदर पूजा केली आहे. तिला डिस्टर्ब करायला वाटत नाही आहे मला. सारे नर्मदेश्वर सिमेंटमध्ये खोचून ठेवलेत. प्रभासेश्वर महादेव या ठिकाणी छोट्याशा टेकडीवर हे मंदिर आहे. या ठिकाणी सूर्याची पत्नी प्रभा हिने तप केलं होतं. ईश्वर हनुमान दादा मोलेथा. आणखी एक कोटेश्वर मंदिर आहे आमच्याकडे वाटेमध्ये. त्याचं दर्शन करून मग गुप्तेश्वर महादेवला जाणार आहे. सव्वा 5 वाजलेत. आता मी रेवा सेवा आश्रम मध्ये आलोय. आसन लावल्याबरोबर पहिल्यांदा चहा घेतला. सनसेट होतोय. सव्वा 5 वाजलेत. रेवाधाम आश्रम, नक्षत्र गौशाला. तिकडे त्यांची गौशाला आहे. भरपूर गायी आहेत आणि त्यांच्यासाठी चारा. आणि इकडे राहण्याची सोय.